हॅलो हॅलो. असलेले सर्वचे सर्व 9 खेळाडू अपील करतायत. टस्से मस नाही. विक्रम नाईकवर प्रभाव पडणार नाही. निर्णयामध्ये सत्यता नसेल तर नाही प्रभाव पडणार. कॉट बिहानचा जोरदार अपील. अगदी तीक्ष्ण नजर विक्रम नाईक यांची. चला दबाव नका पंचांवर. एक तगडा संघ बंदरा मारुती कालेर पहिल्या चेंडू पासून आपली हुकूमत दाखवतो. राजेंद्र डी. आता मात्र तोडीस तोड उत्तर प्रति उत्तर. तुम शेर है तो हम सव्वा शेर है. बघितलं. त्याची निवड. स्वीप शॉट खेळलेला आहे. घुटना टेक तमाशा देख. अतिशय उत्तम असा फटका. बघितलं क्षेत्ररक्षक त्या झोन मध्ये तैनात नाहीये आणि अगदी टायमिंग साधलेले आहे. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमा पार गेलेला आहे. विनोद. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तेथे नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. बहु कशाच्या रूपाने चौकार की षटकार आणि षटकाराच्या रूपाने सीमा पार. मी देईन दिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन दिर. जे तिच्या ऑपरेटरने बरोबर गाणं हेरलेलं आहे. विनोद बारक्या. तुला हवे तेवढ्या दिरक्या देतो पण हा सामना जिंकून दाखव. इथे मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकत. भंडारीजी नाही पोचू शकत तिथपर्यंत. झेल झालेला नाहीये. उपसरपंच असो, सरपंच असो, शिक्षक असो, वकील असो, डॉक्टर असो, क्रिकेट कुणापासून दूर नाहीये. राजेंद्र डी. आता मात्र पुढे सतत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन जातोय. एसटी रक्षकाला बीट करून चेंडू थर्ड मॅन सीमा रेषे बाहेर चौकार. सुपला शॉट. लोकांचा धावा आहे का सुपला. डी सारख्या गोलंदाज इतकं महागडं हाताळू शकते.
कोणी म्हणेल का हा संघ अंतिम फेरीमध्ये पराभूत झालेला तोच संघ आहे, दमन दौरा गाजवणारा संघ आहे. आता मात्र मोठा फटका, इन फॉर्म मध्ये बॅटमन, अतिशय सुरेख प्रयत्न, सीमारेषे लगत, काय उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. 30 ते 35 पावलं रन घेऊन गेला होता तो क्षेत्ररक्षक, मात्र झेलपर्यंत पोहोचला. प्रयत्न चांगले, दुहेरी धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. विनोद आणि संजय याला एकही चेंडू खेळायची संधी मिळाली नाही, मात्र विनोद त्याच फॉर्ममध्ये. पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर उचललेली आहे विनोद यांनी. संजय साथीदाराला सांगितलं की संजय थांब तू, मी आहे. पहिल्या षटकात मी समाचार घेतोय राजेंद्र डीचा, आणि खरपूस समाचार घेतलेला आहे राजेंद्र डी सारख्या गोलंदाजाचा. राजेंद्र सिनियर, राजेंद्र ज्युनियर, 2 राजेंद्र जरी या संघामध्ये असले तरी मात्र जेवढी तुमची फलंदाजीची लाईन मजबूत आहे त्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही. कारण गंगामाता गोंदिवली संघाची गोलंदाजी ही तितकीच तिखट आहे, तितकीच प्रभावी आहे. त्या गोलंदाजीचा तुम्हाला सामना करताना कदाचित खूप संघर्ष करावा लागू शकते. उन्हाच्या झळा, सकाळच्या वातावरणात थंडी, दुपारी उन्हाच्या झळा, असे दुहेरी इथे संगम असल्याने खेळाडूंना त्रास जाणवतो. हिरवे गाळगाळीचे हरित तृणांच्या मखमालींचे, त्या सुंदर मखमालीवरती फ्लराने ही खेळत होती. बाळकवीची सुंदर कविता. दयानंद भंडारी गोलंदाजी मार्गावर, उपसरपंच. वेगवान चेंडू आणि वेगवान फटका, लेट कटचा शॉट. क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चांगलं होतंय, डीप एक्स्ट्रा कव्हरला. धावसंख्या 19. संजय खाते उघड करतोय. विनोद इन फॉर्म मध्ये आहे, 1 षटकार, 2 चौकार, 2 दुहेरी धावा. उजव्या शीच्या बाहेर क्लासिकल ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे मात्र झेल होऊ शकत नाहीये. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात संजय बाद नाही, विनोद बाद होतोय का? स्वतः विनोद याला माहित आहे की माझ्या शरीराला चेंडू स्पर्श करून गेले, त्याच्यामुळे तिसरा धाव होणार नाही, म्हणून त्यांनीच रोखलं आपल्या सहकार्याला की नाही, ही ग्राह्य नाही, धाव धरली जाणार, नियमाबाह्य आहे. आणि स्वतः स्ट्राईक पण राहू शकते. धावसंख्या दुहेरी धावाने 21. दयानंद भंडारी. आता मात्र शपल क्रॉस, हा विनोदचा क्लास आहे, हा विनोदचा दणका आहे, हा विनोदचा दर्जा आहे. षटकार. सुद्धा अशीच फलंदाजी करायची, अजूनही त्या फलंदाजी मधला दमखम त्यांच्या गेलेला नाही. बघा सातत्याने फलंदाजाचा फॉर्म आहे. आता मात्र फटका फसलेला तो क्षेत्ररक्षक, त्याची तीच चुकी. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर सेम टू सेम कार्बन कॉपी झेलची, तशाच प्रकारचा झेल सोडलेला आहे. लांबूनच हात त्या चेंडूपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि झेल सुटलाय. विनोद सारख्या गोलंदाजाला, फलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून 2 वेळा जीवनदान मिळते. आता स्विच बॅटची कडा घेतलेली आहे, थोडासा स्पर्श केलेला बॅटला. आता मात्र चुकीला माफी नाही, वारंवार तुमच्या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जात आहेत. धावसंख्या 31. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू सामना गंगामाता गोंदिवली नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय थोडासा अंगलट आलेला दिसतोय, अंगाशी आलेला दिसतोय फलंदाजाच्या, कर्णधारांच्या. फलंदाजांनी मात्र त्यांना परेशान करून सोडलंय. भंडारी. आता हा क्लासिक
अतिशय उत्तम दर्जाचा स्वीट चीजचा फटका षटकार. फटका काय ताकद होती याच्यामध्ये, नजाकत कमी मात्र ताकद भरपूर. एकदम लो दर्जाचा चेंडू होता आणि त्या चेंडूला योग्य शिक्षा दिलेली आहे. प्रेक्षक वर्गामध्ये मात्र इथे कुजबूज चालू आहे की हाच तो संघ आहे का जो दमन दौऱ्यामध्ये अंतिम फेरीमध्ये पोचला होता. आणि आताच काल 50 वयोगटातील एक चषक झाला होता, टुर्नामेंट झाली होती. तिथे मात्र अंतिम फेरीमध्ये यश संपादन केलं. त्या संघाचे खेळाडू रवीजी भोईर इथे उपस्थित आहेत. आपलं अभिनंदन. 50 वयोगटातील खेळाडू सुद्धा एक आपली वेगळी कसब दाखवत आहेत. कारणे धावसंख्या मात्र पोचलेले आहे. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 19, 37, 37. हो संजय याची धावा आहेत 1 आणि 36 ओनली 1 विनोद याच्या नावावर 1 मॅन शो. इथे मात्र दिशा दिलेली आहे. ए बघा आपल्या सहकार्याला सांगतो की ए मी पोचतोय. अर्धे षटक करण्याची संधी आहे विनोद याला, साथ द्यायची आहे संजय याने. तिसरं षटक चालू आहे. अजून 11 चेंडू शेष आहेत. बघूया या स्पर्धेतील पहिली 50 साजरी करण्याची संधी मिळते का विनोद याला. क्लीन बॉल, क्लीन बॉल. देर आहे मगर दुरुस्त आहे. हेमंत पहिला हादरा संजयच्या रूपाने बसलेला आहे. संजय यांनी 3 धावांची खेळी केली मात्र चांगली साथ दिली विनोद याला. 2 चेंडू खेळून काढले. 3 धावांची खेळी. इथे डाव्याच्या बाहेर चेंडू वाईटच्या रूपाने 1 अवांतर धाव. धावसंख्या 40. मिथुन गोलंदाजी मार्गावर. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 19. एक मोठ्या नावाचा संघ, धबधबा असलेला संघ कुठेतरी संकटात. आता मिस टाइम शॉट झालाय, फटका फसलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतंय. 1च धाव. आता स्ट्राईक. डेंजर मॅन विनोद, इनफॉर्म विनोद. प्रत्येक दिशेला फटकेबाजी केली आहे विनोद याने. मिस्टर 360 प्रमाणे. मग स्क्वेअर लेग असो, मिड विकेट असो, लॉंग ऑफ असो, लॉंग ऑन असो, स्विच चिटे असो, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह. धावचीची संधी आणि फलंदाज बाद.
हेमंत बादवरून परतले. चुकी नसताना हेमंत यांना तंबूच्या श्रेयाला जावे लागलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, जिथे शक्य नव्हती दुसरी धाव. मिथून पुन्हा एकदा आडबॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षण चांगलं होईल. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय नितीनकडून. चांगले षटक हाताळलेले मिथून यांनी. मोक्याच्या क्षणी धावांना थोडासा रोखलेला आहे. गंगामाता गोंदवली संघाला माहिती आहे जितक्या धावा जास्त जमू तितक्या आपल्याला चांगल्या ठरणार आहेत. समोरचा चंब तगडा आहे. ड्राईव्ह केलेला अप ड्राईव्ह लावून आपल्या क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चांगली फेकी, एकच धाव. अशा रीतीने तिसरे षटक समाप्त झालेलं आहे. एक चांगलं षटक, संघाला गरज असताना धावसंख्या रोखणारं षटक, कुठेतरी आधार देणारं षटक, कुठेतरी दबाव हटवणारं षटक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 19 आणि या षटकात फक्त आणि फक्त 7 धावा आलेल्या आहेत. या 7 धावा 44. 4 षटकांचा हा सामना. 3 षटकं झालेले आहेत. 6 चेंडू शेष. कुठला गोलंदाज येतोय? 53 धावा 2 वेळा पहिल्यांदा फलंदाजी करताना बनवल्या होत्या गावदे रांजणोली या संघाने. त्या संघाची दावेदारी आज एकदम अडतीस धावांवर विनोद खेळतोय. 12 धावा हव्या आहेत त्यांना अर्धशतक करण्यासाठी. त्या आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर विनोद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तेवढी चेंडू खेळण्याची संधी मिळाली पाहिजे या षटकात त्यांना. बघूया नितीन स्वतः जबाबदारी पाडतायत का, की अर्धशतकापेक्षून संघाचं हित त्यांना महत्त्वाचं वाटतंय. विनोद यांनी कदाचित सूचना दिलेली आहे की माझ्या अर्धशतकाचा विचार करू नको, आपल्या संघाच्या दृष्टीने तू फलंदाजी करायची आहे. आणि एक सांघिक खेळ असाच असतो मित्रांनो. एकशे 95 धावांवर राहुल द्रविड असताना इथे बघूया खराब चेंडू. योग्य समाचार, चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषे बाहेर. षटकार. मित्रांनो या संघाने अंतिम फेरीमध्ये दमण येथे 51 धावा केल्या असताना सुद्धा त्यांना संरक्षण करता आलं नाही. का तर या संघाची गोलंदाजी थोडीशी कमकुवत आहे. फलंदाजी आहे मात्र गोलंदाजीमध्ये हा संघ कुठेतरी मार खातोय. मोठा फटका इथे मात्र नितीनच्या बॅटमधून येतोय. पुन्हा झेल सुटतोय. एकच क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडूने पकडून ठेवलेला आहे. लगातार 3 झेल सुटलेल्या एका क्षेत्ररक्षकाकडून. त्यांना कुठेही तुम्ही हलवा, आता मात्र चेंडू त्यांच्या प्रेमात पडलेला आहे. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते का. आता मात्र चेंडू चांगले क्षेत्ररक्षण बघा, एक धाव वाचवलेली आहे. कुठेतरी राख काढलेला आहे आपला. एखाद दिवस असतो मित्रांनो, एखाद्या क्षेत्ररक्षकाचा दिवस खराब असतो. बघूया इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. दोन चेंडू आणि 2 षटकार मारावे लागतील जर तुम्हाला 50ची पूर्ण करायचे स्वतःचं अर्धशतक झळकवायचं असेल तर. 12 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यापैकी एक येतोय का, हा एक येतोय का, नाही. सीमारेषे लगत चांगलं झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार झेल सुटले जाते.
गंती केली तर आज मात्र 5-6 झेल सुटलेले आहेत काल्हेर संघाकडून. राजेंद्र आहे मला तर वाटते तिथे. 55 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील हायेस्ट सांघिक स्कोर झालेला आहे. या चेंडूवर षटकार तर 500 धावांचं पारितोषिक. 500 रनांचं आणि इथे मात्र 500 रुपयांचं. राजन डी वर्सेस राजन आर. दोन्ही जोडीवर मदार आहे काल्हेर संघाची. ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे. गोंदवली संघ रणनीती आखताना. लंदन देखा, पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान. माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान. सारे जग में कहीं नहीं है दूर.
की रफ्तार गोलंदाजी धीरज म्हात्रे आणि स्ट्राईकला राजन डी आणि नॉन स्ट्राईकला राजन आर. पंच विक्रम नाईक आणि लेगचे पंच हरिदास. 62 धावांचं टार्गेट कालेर संघाला. पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं षटक धीरज म्हात्रे. गेम ऑन. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज राजन डी आणि पहिला चेंडू चकवताना राजन डी याला धीरज म्हात्रे. उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या चेंडूवर केलेली आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ. आणि आता मात्र ऑफच्या दिशेने खेळून चेंडू जातोय सीमारेषे पार. विक्रम नाईक सरांचा हात चौकार. चौकारने धावसंख्या झाली 4. बिनबाद 4. पुढचा चेंडू धीरज यांचा राजन डी. आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडू एक धाव पूर्ण आणि आता मात्र दुसरी धाव पण पूर्ण. या 2 धावने धावसंख्या 6. बिनबाद 6. आता मात्र कालेर संघाला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील कारण खूप मोठं आव्हान आहे. पुढचा चेंडू धीरज यांचा. आता मात्र पंचांचा इशारा वाईट. आता या अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढले ती म्हणजे 7. पुढचा चेंडू आता मात्र उंचावून गेला चेंडू जातोय. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. चला क्षेत्ररक्षण लावा. पंच वेल खूप जात आहे का. धावसंख्या 13. पुन्हा एकदा धीरज म्हात्रे. सुरेखाची फलंदाजी कालेर संघाची आता मात्र झालेली आहे. धीरज आता मात्र बोल्ड मोठा झटका कालेर संघाला मिळाला आहे. राजन डीच्या चेंडू होता. फुलचा चेंडू होता आणि
बोल्ड झालेले ते म्हणजे राजन डी. आता मात्र नव्याने फलंदाज संतोष मडवी. धावसंख्या 13, 1 बाद 13. षटकातील शेवटचा चेंडू खेळून करणार संतोष मडवी. राजन, संतोष. पंचांकडे दात मागितली होती. पंच बदल बॅटची कडा होती आणि 1 धाव पूर्ण. आणि अशा प्रकारे एका षटकाच्या समाप्तीनंतर 14, 1 बाद 14. पंधरा 50ची होती. आता मात्र 14 धावा एका षटकामध्ये आलेल्या आहेत. थोडी सरासरी वाढलेली आहे. प्रेमनाथ दुसरं षटक मार्गस्थ. आता मात्र फुलचा चेंडू जातोय चौकारासाठी आणि पुढचा चेंडू प्रेमनाथ यांचा. आता मात्र सुरेख असा चेंडू बोल्ड आणि फलंदाज दुसरा झटका. काल एक तुम्हार एक हमारी अशी स्थिती मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येताना दुसरा चेंडूवर फलंदाज बाद करण्यात यश आलेले आहे ते म्हणजे गोंदवली संघाला. आता मात्र नवीन फलंदाज सचिन स्ट्राईकवर असणार आणि गोलंदाजी आता मात्र प्रेम यांची उत्कृष्ट पाहायला मिळालेली आहे. पंच चला सचिन
लुसकाट केला चेंडू लेगच्या दिशेने. आता मात्र एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव काय येता नाही आली आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल सचिन यांना. आणि एका धावने धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. 2 बाद 19. आता मात्र स्ट्राईक असणार राजन आर. राजन यांना प्रथमच स्ट्राईक मिळालेला आहे. आता मात्र सुरेख असा चेंडू राजन आर यांना काही समजले नाही. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 19. पुन्हा एकदा प्रेमनाथ खेळून काढणार राजन आर. आता मात्र उंचावून केलेला चेंडू जातो एका टप्प्याने सीमा पार. चौकार. कालेर संघाला पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता मात्र उत्कृष्ट झेल विनोद यांच्या आता स्थिर आहे आणि फलंदाज बाद होतोय राजन आर. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. आता मात्र 12 चेंडू आणि 39 धावांची गरज कालेर संघाला. आणि तिसरं षटक घेऊन येते ते म्हणजे दीपक म्हात्रे. दीपक पाटील. आणि स्ट्राईक होणार सचिन. आणि नवीन फलंदाज तो म्हणजे विजय. नॉन स्ट्राईकला सचिन. दीपक. आता मात्र सुरेखाचा चेंडू निर्धावाचा चेंडू. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या स्थिर 23. आता मात्र 11 चेंडू आणि 39 धावांची गरज कालेर संघाला. पुन्हा एकदा तोच चेंडू आणि निर्धावाचा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी गुंतवणी संघाची हातामध्ये झालेली आहे या इनिंग मध्ये. 10 चेंडू आणि 39 धावांची गरज. पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी मार्कवर. आणि स्ट्राईकला असणार सचिन. आता मात्र पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. लगातार 3 हा चेंडू निर्धाव स्वरूपात खेळून काढायचा सचिन याने. आता मग सुरेख अशी गोलंदाजी दीपक यांची. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा दीपक. पुन्हा एकदा व्यवस्थित काही समजलं नाही आणि लेग बायचा इशारा. 1 धाव पूर्ण आणि एका धाव धावसंख्या 24. आता मात्र 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. आता हवाई सफर करावं लागेल विजयांना मॅच मध्ये वापस यायचं असेल तर. हा सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा डॉट. आता मात्र 7 चेंडू आणि 38 धावांची गरज. सुरेख अशी गोलंदाजी
दीपक यांची पुन्हा एकदा मार्गस्थ. आता मात्र यॉर्करचा चेंडू खोदून काढलेला आहे. चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि एका धावेने धावसंख्या झाली ते म्हणजे 25. आता मात्र 6 चेंडू आणि 37 धावांची गरज. 6 बॉलांत 6 सिक्स मारले तरी पण सामना काही जिंकता येणार नाही. एखादा व्हाईट नो जर हाताळला तरच सामना जिंकता येईल. सुरेख अशी गोलंदाजी गोंदवली संघाकडून झालेली आहे. आता मात्र पाहूया काय पुरुषाकडे घडते. कमॉन डीजे. आता औपचारिकता पूर्ण करावी लागेल काल्हेर संघाला. संजय विजय आणि पुन्हा एकदा चौकार. पायगाव संघाचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट झेल आणि फलंदाज बाद मिथुन.
पुन्हा एकदा आता मात्र षटकाराने डावाला समाप्ती झालेली आहे आणि